नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण काकडीमध्ये रवा घालून अगदी पौष्टिक अशी उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रौढांपर्यंत खाऊ शकतील अशी ही रेसिपी छान मस्त बनवणार आहोत. एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवून घरच्यांना खाऊ घातली तर घरचे नक्कीच तुम्हाला आठवड्यातून 3-4 वेळा तर बनवायलाच सांगतील. एवढी टेस्टी आणि जबरदस्त लागते. शिवाय काकड्यासुद्धा तुम्ही बाजारातून जास्तीच घेऊन याल, एवढी जबरदस्त आहे. त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला इथे कोणत्याही प्रकारे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर चला वेळ न करता रेसिपीला आजच्या सुरुवात करूयात. तर इथे पहा, आता मी एक काकडी घेतलेली आहे आणि ही देशी काकडी आहे बरं का, गावाकडूनच आणलेली आहे आणि मोठी आहे. तर इथे मी एकच काकडी घेतलेली आहे आणि ही काकडीने आपल्याला स्वच्छ धुवून वरची साल काढायची आहे. आता जर तुम्हाला काढायची नसेल, नाही काढली तरीही चालेल. याच्यामध्ये बिया होत्या तर त्या बियासुद्धा मी थोडं थोडं करून काढून घेतलेल्या आहेत. आणि पहा, मस्त अगदी काकडी अगदी उभ्या लांब अशी खिसणीवरती किसून घेतलेली आहे. आता या काकडीमध्ये बऱ्यापैकी अंगचं पाणी भरपूर असतं, त्याच्यामुळे पहा इथे आपल्याला सुरुवातीला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. तर इथे ना बारीक रवा मी घेतलेला आहे. तर इथे 1 वाटी इतका मी बारीक रवा घेतला आहे पहा. आता रवा आणि जे दही, आता मी 2 चमचे दही घातलेलं आहे. तर याच्यामध्येच आपल्याला या काकडीच्या अंगच्या पाण्यामध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित छान रवा भिजला जातो. आता जर तुम्हाला इथे दही नसेल वापरायचं तर ताकामध्ये भिजवलं तरीही चालू शकतं. 2 चमचे 3 चमचे ताक घालायचं आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडंसं 2 चमचे पाणी घातलं पहा. अगदी व्यवस्थित रवा फुलावा यासाठी झाकण ठेवून एक 10 मिनटं छान रवा फुलवून घ्यायचा. तर आता लगेचच पहा रवा फुलतोय, तोपर्यंत आपण इथे ना कांदा टोमॅटो कट करून घेऊयात. तर इथे मी 1 कांदा आणि 1च टोमॅटो वापरला आहे, कारण आपण काकडीसुद्धा एकच घेतलेली आहे. जर तुम्हाला क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची असेल काकडीची तर तुम्ही इतर भाज्यांच्यासुद्धा क्वांटिटी वाढवू शकतात. तर इथे पहा अगदी छान मस्त बारीक असं टोमॅटो कट करून घेतला. आता कांदासुद्धा साल काढून छान मस्त बारीक कट करून घेतलेला आहे. आता इथे कांदा टोमॅटो मस्त कट केलेला आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता काही कढीपत्त्याची पानं असतील तर तीसुद्धा आवर्जून घाला, याच्यामुळे टेस्टला अजूनच छान हा पदार्थ लागतो. आता इथे मिरच्यासुद्धा घेतल्यात पहा. जर तुम्ही वाटण असेल मिरचीचं तेही घातलं तरीही चालेल, कारण बऱ्यापैकी लहान मुलंसुद्धा खाणारी असतात आणि मिरची एखाद्या वेळी मुलांच्या तोंडामध्ये डायरेक्ट जाऊ शकते. तर इथे वाटण घातलं तरीही चालेल किंवा मग मिरची अगदी बारीक कट करून घातली तरीही चालेल. 3 मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतल्या. कोथिंबीरसुद्धा मस्त बारीक कट करून घेतलेली आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे मी कढीपत्ता, मिरची, कांदा टोमॅटो, कोथिंबीर सर्व चिरून घेतलं. अजून तुमच्याकडे काही एक्स्ट्रा भाज्या असतील तर मुलं ज्या भाज्या आवडीनं म्हणजे खात नाहीत तर त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, मुलांना समजणारसुद्धा नाही. तर इथे पाहू शकता आता एक एक करून छान असा रवा मस्त फुलला आहे. 10 मिनटंसुद्धा झाली होती. तर इथे बाकीच्या सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आपण होत्या त्या सर्व घालून घेतल्या. छान मिक्स करून घेऊया. आता पहा, आता लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही बिलकुलही, नुसतं आपल्याला छान असं याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी काहीशी अशी झालेली आहे बॅटरची. आता ना याच्यामध्ये थोडीशी मी चिली फ्लेक्स घातलेली आहे, जेणेकरून अर्धा चमचा किंवा मग थोडंसं 1 चमचा घातला तुम्ही तरीही चालेल, कारण बऱ्यापैकी थोडं मिरचीवरतीसुद्धा तितकीशी टेस्ट येत नाही. तर चिली फ्लेक्स थोडंसं मी वापरलेलं आहे, मोठेसुद्धा खाणार आहेत म्हणून. तर इथे चवीपुरतं मीठ घातलं नंतर आणि ना इथे आज आपण वापरतो ते म्हणजे इनो. तर अर्धा पॅकेट इतकं इनो मी घालून घेतलेलं आहे पहा. आता जर तुम्हाला घालायचं नसेल तर इथे तुम्ही थोडंसं सोडा वापरू शकता किंवा बॅटर अजून जास्त वेळसुद्धा ठेवू शकतात, जर काहीच वापरायचं नाही तुम्हाला सोडा इनो तर. आता इथे थोडंसं गडबडच होती मला, म्हणून मग मी इथं इनो वापरलेला आहे. तर इथे पहा इनो वापरला, छान मिक्स करून घेतलं, अजिबात पाणी घालायचं नाही. नंतर थोडंसं वरतून घातलं होतं चमचाभर इतकं, त्याच्यावरतीच बॅटरची कन्सिस्टन्सी अशी काहीशी होती. लगेच गॅसवरती अप्पे पॅन ठेवलं आणि अप्पे पॅनमध्ये छान असं सर्व खाणांमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. जर तुम्ही तूप वापरणार असाल तर तूप वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाही. तर तूप घाला किंवा तेल वापरा. तेल घालून घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला पहा साईडच्या सगळ्या खाणांमध्ये बॅटर 1-1 चमचा इतकं घालून घ्यायचं आहे.
आणि पुन्हा सांगते, बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. मस्त अशी बॅटरची कन्सिस्टन्सी चांगली असेल, व्यवस्थित असेल दाखवली त्या पद्धतीनं, की अगदी आपला पदार्थसुद्धा मस्त टम्म फुगतो, अगदी जाळीदार छान तयार होतो. तर पाहू शकता मस्त एका बाजूनी झाकण लावून एक 5 मिनटं मस्त मध्यम आचेवरती छान असे भाजून घेतले. तर ना जेणेकरून आपल्याला छान अशा कलर यावा असं वाटत असेल तर बऱ्यापैकी मधल्या खणांमध्ये, मधले जे 3 खण असतात त्याच्यामध्ये बॅटर लास्टला घालायचं आणि बाकीच्या सर्व खणांमध्ये सुरुवातीला घालायचं, जेणेकरून सगळ्याला कलर खूप छान येतो, अजिबात मधलेसुद्धा करपले जात नाहीत. आता पहा, साईडचे सुद्धा अशा पद्धतीनं आपण झाकण काढून घेतल्यानंतर एक एक करून मस्त अगदी पलटी करून घ्यायचे. तर अगदी अलगद हाताने पाहू शकता, चमचानेच मी ते व्यवस्थित अशी पलटी करून घेतली आहे. तर मस्त एक बाजू टम्म फुगलेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर दुसरी बाजूसुद्धा मी व्यवस्थित अशी भाजून घेते आहे. एकदा का तुम्ही घरातल्यांना अशा पद्धतीने हे आप्पे करून खाऊ घातले ना, तर पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील, एवढे जबरदस्त आणि सहज प्रौढांनासुद्धा खाता येतील, एवढे छान होतात. आणि बऱ्यापैकी काकडी आवर्जून जास्तच खातो आपण. तर अशा पद्धतीने काकडीचा हा पदार्थ जर तुम्ही करून खाऊ घातला घरच्यांना, किंवा तुम्हीसुद्धा खाल्ला, लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीनं खातात. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही भाज्या एक्स्ट्रा ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकतात. आणि इथे पाहू शकता सर्व आप्पे आपण एक एक करून आता पलटी करून घेतलेले आहेत. आता ना इथे दुसरी बॅचसुद्धा आहे, तर तीसुद्धा मी दुसऱ्या वेळी छान अशी या पद्धतीनंच करून घेणार आहे. तर इथे दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित 5 मिनटं मध्यम आचेवरती भाजून घ्यायची आहे. तर आता इथे पाहू शकता मस्त अगदी दुसरी बाजूसुद्धा मी भाजून घेतलेली आहे. अगदी छान मस्त टम्म फुगलेत पहा आप्पे. बघता क्षणी असं वाटते की पटकन खावायला घ्यावेत. आणि खरंच कुठलाही पदार्थ ना अगदी मनापासून बनवला ना आणि छान झाला की मग पटकन अजिबात मन राहवतच नाही, लगेचच खायला बसावंसं वाटतं. तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा असे हे आप्पे बनवा, खूप मस्त होतात आणि चवीला तर एकच नंबर लागतात. आता जर तुम्हाला इथे दह्याच्या ऐवजी जर ताक वापरायचं असेल, ताकामध्ये रवा भिजवायचा असेल तरीसुद्धा तुम्ही भिजवू शकता, खूपच भारी लागतात ताकामधले सुद्धा. तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे आप्पे काढून घेतले. दुसरी बॅचसुद्धा मी पहा काढून घेतलेली आहे. आणि इथे मस्त अगदी आप्पे तयार झाले, थोडेसे गरमच आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला एक तोडून दाखवते पहा याच्यातला. आणि हे आप्पे ना तुम्ही अगदी सॉससोबत, मायोनीजसोबत किंवा मग एखादी चटणी जर तुम्ही बनवली असेल पुदिन्याची वगैरे तर त्याच्यासोबत खाऊ शकतात, किंवा मग अगदी खोबऱ्याची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. दहीसोबत खायचं आहे तर दहीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर इथे आता मस्त एक तोडून दाखवते, आतूनसुद्धा खूप छान जाळीदार टम्म फुगलेले अगदी झालेले आहेत. सॉससोबत गरमागरम काढायचे, एन्जॉय करायचे, मुलांना खाऊ घालायचे, खूप आवडीनं खातात मुलं. एकदा का खाल्ले की परत आठवड्यातून 3-4 वेळा नक्कीच तुम्ही बनवाल आणि बाजारातून बऱ्यापैकी जास्त काकडी तुम्ही घेऊन याल, एवढी जबरदस्त लागते. नक्की एकदा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगत चला. अशाच पद्धतीच्या भरपूर साऱ्या पौष्टिक आणि सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की चेकआउट करा, खूप जास्त तुम्हाला आवडतील. आणि विशेष म्हणजे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.